तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लहान होते तुमच्या एवढे, त्यावेळेस समाजात जाती भेद केला जात होता. म्हणजे काय, आता तुम्ही लहान आहात तर जाती भेद म्हणजे काय की काही लोक लहान जातीचे, काही मोठ्या जातीचे. जे लहान जातीचे लोक आहेत त्यांना शिक्षणापासून दूर ठेवायचे, त्यांनी कशाला स्पर्श करू नये, कोणाला हात लावू नये. आणि त्या लहान जातीच्या लोकांना जर कुणी हात लावलाच तर ते पाप समजलं जायचं. तर अशा वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहान जातीचे म्हटले जायचे. आता हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ना मित्रांनो, यांनी जेव्हा तुमच्या एवढे होते बरं का, तुमच्या एवढे जेव्हा ते शिक्षण घेतलं ना त्यांनी, त्यावेळेस काय होतं की सगळे विद्यार्थी वर्गाच्या आत बसायचे, दरवाजाच्या आत, पण हे लहान जातीचे होते. मग नेमकं काय होत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दरवाजाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागत होतं. सगळे विद्यार्थी दरवाजाच्या आत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दरवाजाच्या बाहेर बसायचे आणि अभ्यास करायचे, शिक्षण घ्यायचे. टीचर शिकवायचे ते बाहेरून बघायचे. एवढंच नाही तर जेव्हा त्यांना पाण्याची तहान, आपल्याला वर्गात पाण्याची तहान लागते पुन्हा पुन्हा, तर जेव्हा त्यांना पाण्याची तहान लागायची ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, तर व्हायचं काय, तर ते लहान जातीचे होते. मी आधीच म्हटलं की त्यावेळेस जाती व्यवस्था होती, तर त्यांना पाणी देखील दिलं जात नव्हतं. प्यायला पाणी, त्यांना तहान लागली, पाणी केव्हा मिळायचं, तुमच्यासारखा एखादा मित्र असेल तो त्याला पाणी देईल असं नव्हतं. तर शाळेत जर शिपाई, आपण पिऊन म्हणतो, हायस्कूलमध्ये बघतो आपण शिपाई असतो, पिऊन असतो. हा पिऊन जेव्हा हा शिपाई शाळेत असायचा ना, तो नळ सुरू करायचा आणि तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमच्या एवढे असताना पाणी प्यायचे. बघा मित्रांनो किती संघर्ष होता. हा पहिला प्रसंग.